अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांनी मात्र आता हल्लाबोल केलाय। मुंबईतील चांगल्या गोष्टी गुजरातला नेण्याचा डाव असल्याचं राऊतांनी म्हटलंय। लालबागचा राजाही गुजरातला नेला जाईल अशी भीती आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। गुजराती व्यापारी मंडळाचा मुंबईवर हल्ला असं राऊतांनी म्हणत टीका देखील केली आहे। राऊतांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून मात्र समाचार घेण्यात आलेला आहे। राऊत देवदेवतांचं देखील राजकारण करत असल्याचा टोला लगावण्यात आलेला आहे। तर व्यापारी चोरच असतात असं भासवण्याचा संजय राऊत प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल देखील संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेला आहे। लालबाग का राजा जो है वो मुंबई की शान और प्रतिष्ठा है। मुंबई की शान और प्रतिष्ठा में जो जो बातें हमने देखी है वो सब गुजरात में लेकर चले गए अमित शाह जी और मोदी जी। उद्योग, व्यापार, संस्थाएं जैसे इंटरनेशनल फाइनेंस सेंटर हो या और कुछ हो, हमारी ज़मीन, लैंड, सब कुछ गुजरात में लेके जा रहा है क्योंकि ये मुंबई की प्रतिष्ठा और वैभव की निशानी है। तो इस बार जब अमित शाह जी वहाँ आए तो लोगों को डर लगा कि क्या ये हमारा लालबाग का राजा का भी उत्सव, लालबाग के राजा गुजरात पे तो नहीं लेके जाएंगे। संजय राऊत उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते काय म्हणत आहेत तर अमित शाह मुंबईत जे काही लालबागच्या दर्शनाला येते ते लालबागच्या राजाला इथून पळून नेणार आहेत। मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जी जी काही महत्त्वाची देवस्थाने आहेत, देव आहेत, त्यांना पळून नेणार आहेत। म्हणजे उगीच काहीतरी खोटं बोलत राहायचं आणि जनतेला संभ्रमात टाकायचं। त्या बुद्धीचा रास जो म्हणतात तो हाच। गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि तिने यांना सद्बुद्धी द्यावी, अन्यथा उरलीस तुरली शिवसेना सुद्धा संजय राऊत हे संपून टाकतील। त्यांच्या अशा वक्तव्यापासून मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने सावधान राहावे हीच विनंती। गुजरात व्यापारी मंडळाचे 4 प्रमुख लाभार्थी आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे। ह्यांच्या घरातल्या एकही गोष्ट म्हणजे एसी असो, घरातल्या गाड्या असो, घालणारे कपडे असो, आंतरवस्त्र असो, बाहेरगावीचे दौरे असो, हे सगळेचे सगळे खर्च हे गुजरात व्यापारी मंडळाच्याच माध्यमातून होतात। गुजरात व्यापारी मंडळाच्या आधारावर आपलं आयुष्य जगतायत। मग तू कुठल्या तोंडाने गुजराती समाजाला नावं ठेवतोय? खुल्या डोळ्याने पाहायचंच असेल ते जाऊन बघ अंबानींच्या घरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।